हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, ज्या लाईव्हमध्ये आपण प्रिया मॅम स्पेशल ब्लाऊजची कटिंग केली होती, त्या आज आपण या व्हिडिओमध्ये स्टिचिंग करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज स्टिच करणार आहोत. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे. व्ही लीफमध्ये आपण फ्रंट पार्टचा गळा स्टिच केला आहे. त्यानंतर शॉर्ट स्लीव घेतली याला. तर हा बघा, हा मागचा पॅटर्न आहे. मागच्या पॅटर्नला आयहूक पट्टीचा असणार आहे. अशा पद्धतीने मागची पॅटर्न देखील असणारी सेम या पद्धतीने असणारी व्ही लिपच नेक आहे. हा देखील बॅक आणि फ्रंट व्ही लिपमध्येच घेतला आहे. बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग. तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज स्टिच करणार आहोत. तर बघा, मागे अशा पद्धतीने नॉड लावली. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वरती देखील नॉड लावू शकता, पण मी नाही लावली कारण ब्लाऊज काही उतरत नाही त्यामुळे. तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झाला आहे. तर आपण या ब्लाऊजची स्टिचिंग या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल का कशा पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच केला आहे. तर चला, आता या ब्लाऊजची आपण स्टिचिंग बघूया. तर मी सर्व पॅटर्न अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर म्हणजे कट करून घेतले आहे बघा, अशा पद्धतीने. आता ह्या बॅक पार्ट आहे. बॅक पार्ट असा समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने ठेवून घेतला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर एक पार्ट घेतला आहे आणि आपण इथं नॉड लावणार आहे. तर हे बघा, जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण नॉड ठेवतो. हे बघा, अशा पद्धतीने दाबटीप द्यायची, त्यामुळे सरळवरती सरळ ठेवून घेतलं आहे. इकडनं असं अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी स्टिच करते आणि तोच गळ्याला देखील अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन स्टिच करून घेतलं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. त्याने काय होतं, आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते. तर हे बघा, असं ओपन करून वरतून पुन्हा एक त्यावर टीप देऊन घ्यायची. आता पुन्हा व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित सेट करून आपल्याला मेन फॅब्रिकला आणि अस्तरला अशी गळ्याला टीप देऊन घेते. त्यानंतर बघा, आपल्याला जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला असं जॉईंट करून घ्यायचं आहे. ते देखील पॅक करून घेते. आता सेम या पद्धतीने मी दुसरा पार्ट तयार करून घेते. तर हे बघा, कुठेही काही चेंजेस नाही. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट तयार करून घेतला आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं पार्ट तयार झालं आहे. आता इथं बघा, हे खाली ज्या पट्ट्या आहेत त्या देखील आपल्याला तयार करायच्या आहे. त्यासाठी अशा समोरासमोर ठेवून घेतल्या आहे त्या. आता उलट बघून घ्यायची. तर हे बघा, वरतून मी अशी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टीप देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला खालून देखील कमरला पॅक करायचं आहे. तर हे बघा, कमरला पण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीने पॅक करून घेतले. छोटे छोटे कट देऊन घेतले. पट्टी अशी फोल्ड करून घेतली वरच्या बाजूने. त्याला दोन्ही बाजूनी दाबटीप देऊन घ्यायची. पट्टीला व्यवस्थित आपल्याला कापड सेट करून दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेते पट्टीला. हे बघा, एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने. तर सेम या पद्धतीने दुसरी पट्टी देखील तुम्ही तयार करू शकता. तर इथं बघा, आपण ही जे खालचा पार्ट आहे त्या पार्टवरच पार्ट ठेवून अशी स्टिच केलं आहे आणि अशा पद्धतीने आता जिथपर्यंत आपल्याला होतं आहे तिथपर्यंत शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने लॉक करून घेतलं आहे. आता एक पार्ट तयार करून घेतला, त्यानंतर दुसरा देखील तयार करून घेतला. आता बघू शकता आपला हा बॅक पार्ट तयार झाला आहे. आता फ्रंट पार्ट घेते मी. फ्रंट पार्ट सर्वात अगोदर आपल्याला पुढच्या गळ्याचं घ्यायचं आहे. तर ते समोरासमोर ठेवून घ्यायचे अगोदर पुढचा गळा. त्यानंतर आपल्याला असे व्यवस्थित अस्तरवर ठेवून घ्यायचं. गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची. तर गळ्याला हे बघा, अशा पद्धतीने मी दाबटीप देऊन घेते वरच्या साईडनी. तर व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. हे बघा, असे कट्स देऊन घ्यायचे. त्यानंतर त्यावर पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची. कापड व्यवस्थित सेट करून घ्यायचे. पुन्हा त्यावर एक टीप देऊन घ्यायची. मी अशी पूर्ण टीप देऊन घेते. सेम या पद्धतीने दुसरा देखील पार्ट आपल्याला सेम असंच तयार करून घ्यायचं आहे. अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिकला मी जॉईन करून घेते. एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. असं कट करून घ्यायचे. त्यानंतर दुसरा पार्ट सेम या पद्धतीने मी तयार करून घेतला आहे. दोन्ही पार्ट तयार झाले. आता प्रिन्सेस कटचा पार्ट जॉईन करायचा आहे. त्यासाठी अशा पद्धतीने ठेवून प्रिन्सेस कटचे पार्ट देखील अस्तरला जॉईन करून घेतले. त्यानंतर बघा, शोल्डरकडून आपण जॉईन करता येतोय, कारण कमी जास्त झालं तर खाली कट करता येईल, पण शोल्डर आपले मेजरमेंटनुसार राहतात, त्यामुळे कट नाही होणार. त्यासाठी मी वरतून असं खालपर्यंत जॉईन करून घेतलं आहे. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने जॉईन झाल्यानंतर दुसरा पार्ट मी जॉईन करून घेतला आहे. आता आपल्याला ही जी पट्टी ती अशा पद्धतीने आपल्याला ठेवून स्टिच करायचा आहे हा बेल्ट.
तर हा बेल्ट सरळवरती सरळ ठेवून आपण वरच्या साईडनी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन दोन्ही बाजूने अशा पद्धतीने तो स्टिच करून घेतो आहे बघा. दोन्ही बाजूने सेम त्याच पद्धतीने मी स्टिच करून घेते. तर तुम्हाला पाहिजे तुम्ही अशा पद्धतीच्या लेस अटॅच करू शकता. हे बघा अशा वरतून लेस अटॅच करू शकता, पण मी काही अटॅच केलेलं नाही कारण मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी ब्लाऊज शिवत आहे. त्यामुळे मी त्यावर कोणत्याही प्रकारची लेस वगैरे अटॅच केली नाही. आता हा पॅच घेतला आहे, हा पॅच असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो स्टिच करून घ्यायचा आहे. मध्ये पॅच लावायचा आहे आपल्याला. ते बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचं देखील सेम त्याच पद्धतीने पॅच लावून घ्यायचा. आता पॅच लावून घेतला आहे आपण. आता एक्स्ट्राचं हे जे कट करून घेऊ. आता यावर तो बेल्ट ठेवायचा आहे. बेल्ट आपल्याला सेंटरपासून जॉईन करायचा आहे. बघा अशा पद्धतीने बेल्ट व्यवस्थित पॉईंटवर ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन बेल्ट आपल्याला स्टिच करायचा आहे. बघा अशा पद्धतीने. तर दोन्ही साईडचा बेल्ट मी स्टिच करून घेतला आहे. एक्स्ट्राचं जे होतं ते आपण एक्स्ट्राच घेतलेलं होतं, त्यामुळे ते कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं. तर हे बघा त्यानंतर हे असं राऊंडमध्ये करून जे खालचं जो बेल्ट आहे त्याला असं मध्ये सर्व कापड आतमध्ये टाकून आपल्याला अशा पद्धतीने बेल्टला खालून शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेतो आणि मध्ये छोटे छोटे नॉचेस देऊन घेतो. कापड पूर्ण पलटी करायचं आहे, त्यावर पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची बेल्टला खालच्या साईडनी. अशा पद्धतीने व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची. आपला फ्रंट पार्ट देखील तयार झाला आहे. हे बघा एक्स्ट्राचं कट करून घेते मी दोन्ही साईडचं सेम त्याच पद्धतीने करून. हे बघा फ्रंट आणि बॅक एक रेक ठेवून शोल्डर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. एक रेक अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जॉईंट करून घेते. आता आपण ब्लाऊजचा फायनल लुक बघू. स्लीव कशी जॉईन करायची या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच असेल, तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन चेक करत आहे. बघा हा ब्लाऊजचा आपला फायनल लुक आहे, बघू शकता तुम्ही. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.